नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना शुभप्रभात. आज संडे आहे आणि तुम्ही बघू शकता वातावरण किती छान आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त एक 7 ते 8 मिनिटं थांबा आणि तुम्हाला नक्कीच कळेल की आपला विषय काय असणार आहे. तर आपण म्हणतो की आज संडे आहे, सगळे निवांत उठा, मस्त झोपा, टेन्शन फ्री दिवस असतो. तर सगळ्यांना वाटतं ना, रविवार म्हणजे सगळ्यांचा आनंदाचा दिवस असतो. तर हा आनंदाचा दिवस का असतो मित्रांनो, की नाही आपल्याला वाटतं की आज ऑफिसला सुट्टी आहे किंवा आज काम नाही, आज फ्री झोपू म्हणजे एक मस्त झोप घेऊ, सगळ्यांना वाटतं. पण तुम्हाला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये दररोज जसे आपण रविवारी संडेला एन्जॉय करतो तसं नेहमी एन्जॉय असावं. तर आपण एक विचार करतो मित्रांनो, रविवार म्हणजे आपल्या जीवनातला एक सुट्टीचा दिवस. नेहमीच सगळेजण संडेची वाट बघत असतात. शाळकरी मुलं असो किंवा ऑफिशियल लोकं असो, कोणीही असो, तर संडेची वाट बघत असतात. तर का आपल्या जीवनामध्ये आनंद किंवा आपण हवं तसं जगता यावं म्हणून आपण संडेकडे बघतो. पण मित्रांनो, माणसाने ना प्रत्येक दिवस संडेसारखा जगायला पाहिजे आणि ते कसं जगायला पाहिजे, कसं टेन्शन फ्री जगायला पाहिजे, मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. मी काय खूप विचारवंत नाही, पण मला जे मनातून वाटतं, मी जसं अप्लाय करतो त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, तर मानव जीवन हा म्हणजे खूप मोठा एक जीव आहे. आज लाखो जीव आहे, पण मानव जीवनामध्ये आज अशी प्रत्येक गोष्ट आहे की मानव काही करू शकतो. पण खरंच माणसाच्या जीवनामध्ये आज खूप दगदगीचं जीवन झालं. माणूस पैशाच्या पाठीमागे लागला आहे. माणसांना सगळ्यात चैनीच्या गोष्टी पाहिजे. तर बोलता-बोलता ते बघा एक आमच्या लिंबात जुनं घर आहे. तिथे एक मोठा एक पक्षी बसलेला आहे. किती छान दिसतोय सकाळी. सकाळचा वेळ आहे आणि सगळ्याकडे चिवचिव चिवाट चालू आहे. खेड्यामध्ये बघा सगळे उठतात, महिला झाडून घेतात. म्हणजे अंगणात एक आनंदाचा दिवस असतो. हां, चला तर पुन्हा मुद्द्याकडे येऊ. मला तो पक्षी दिसला होता, खूप आवडला म्हणून तुम्हाला दाखवला. तर मित्रांनो, आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपलं जीवन हे रविवारसारखं, संडेसारखं नेहमी जायला पाहिजे. नेहमीचं दगदगीचं जीवन असतं माणसाचं. ऑफिस सकाळी उठा, ऑफिशियल जा किंवा शेतकरी सकाळी उठतात. थोडीशी थंडी आहे आणि नेहमी कामाला जातात. तर रविवारीची जी वाट बघतो, तर असं एक म्हणणं आहे माझं मित्रांनो, जे जीवन आहे ना, तर प्रत्येक जीवन तुम्ही रविवार संडेला आपण जसं जीवन जगतो, तसं आपण विचार करतो त्या पद्धतीने जगायला पाहिजे. पैसा, पाणी, हाऊस या सगळ्या गोष्टी आयुष्यभर चालूच राहणार आहे. परंतु मित्रांनो, जीवन आहे ना, जीवन हे एकदाच आहे. ते फुल एन्जॉयने जगा. तर खूप साऱ्यांना असं वाटतं की नाही आता मला म्हणजे खूप साऱ्यांच्या इच्छा असतात. मला गाणं गायचं आहे, मला डान्स करायला आवडतं, मला बोलायला आवडतं. पण आपण नेहमी आपल्या भावना दाबून ठेवतो की आपण डान्स केला तर हा काय म्हणेल? आपण सिंगिंग केलं तर हे काय म्हणाल? आपण हे केलं तर ते काय म्हणतील? तर या गोष्टी आपण दाबून ठेवतो आणि नेहमी ते आपल्या मनात असतात मित्रांनो. आयुष्यात जर जगायचं आहे ना माणसांना, याचा त्याचा विचार कुणाचाही करायचा नाही. फक्त आपल्याला हवं तसं जगायचं. फक्त एकदा विचार करायचा, स्वतःला विचारायचं, आपण जे करतोय ते योग्य आहे का? किंवा आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही. मित्रांनो, थंडी खूप आहे, खूप कडकडाची थंडी आहे. त्यामुळं माझं शरीर थोडंसं शॉवरिंग होत आहे. पण आज संडे आहे आणि वातावरण खूप छान आहे. निसर्ग देखील सगळ्याकडे आम्ही घराच्या बाजूला झाडं लावलं आहे. नैसर्गिक जीवन जगायचं मित्रांनो. तर जगताना नेहमी विचार करायचा की आपण जे जीवन जगत आहोत ते खरंच आपलं जीवन आहे का? आज बघा ना, प्रत्येक माणूस दगदगीचं जीवन जगत आहे. सगळे लोकं ट्रेसमध्ये आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तोही ट्रेसमध्ये आहे. याला खर्च कसं करायचा किंवा अजून कसे कमवायचे. ज्याच्याकडे काहीच नाही तो बी विचार करायचा पैसा कसा कमवायचा. तर या सगळ्या गोष्टी आयुष्यभर चालत राहणार आहे मित्रांनो. फक्त एक लक्षात ठेवायचं, आपण आयुष्य जगत असताना आपलं जे आयुष्य आहे, जे आपलं जीवन आहे ते आनंदात जगत चला. कारण की लाईफ वन्स मोर नाही मित्रांनो. आता जी वेळ आहे ना, ती वेळ कधीही येणार नाही. जो स्टॅमिना आहे आजचा, तो उद्या दिसणार नाही. आपण नेहमी म्हणतो की एखादी गोष्ट जर आपल्याला करायची नाही, आज करू, उद्या जाऊ. म्हणजे आपण एखादं विचारत, "अरे, मला फिरायला जायचं होतं राव, मला त्या डोंगरावर जायचं होतं, इकडे जायचं होतं." पण आता नाही, आपण पुढच्या वर्षी जाऊ, उन्हाळ्यात जाऊ, पावसाळ्यात जाऊ, हिवाळ्यात जाऊ. तर मित्रांनो, असे कित्येक हिवाळे जातात, कित्येक पावसाळे जातात, कित्येक उन्हाळे जातात आणि तो दिवस कधी येत नाही. तर आपल्याला एखादं काम करायचं ना, आपल्या जीवनाशी निगडीत, तर एक ठरवून द्या तुम्ही. नाही, आता मी पुढच्या तारखेला 1 तारखेला जाणार म्हणजे जाणार, करणार म्हणजे करणार. तर ह्या सगळ्या गोष्टी नियोजित पाहिजे मित्रांनो. आणि एक विचार सांगू का, जर आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो आणि आपल्याला वाटलं की आता 1 दिवस फिरायचं आहे इथे. मित्रांनो, जर तुम्हाला खूप छान स्पॉट वाटला, जर आपल्याला आणखी काही ऑन दी स्पॉट एखादे स्पॉट वाटले, तर बिंदास फिरा. उद्याचा विचार करू नका.
ऑफिसमध्ये जे होणार आहे ते होणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहे, ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत ते घडत राहतात. पण या सगळ्या गोष्टीमध्ये जीवनाचा आनंद घेण्यासाठी कधी विसरू नका मित्रांनो. तर ही लाईफ एकदाच आहे, सांगायचं तात्पर्य म्हणजेच. आणि एक गोष्ट मित्रांनो, टेन्शन आहे ना, कोणाचं देणं घेणं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आपण नेहमी विचार करत असतो की अरे याचं काय होईल, त्याचं काय होईल, भावकीचे भांडणं झाले, साहेबांचे भांडणं झाले, या गोष्टी सोडून द्या मित्रांनो. या नेहमी गोष्ट विचारात केल्या ना तर नेहमी त्याच गोष्टी डोक्यामध्ये राहतात आणि आयुष्यभर तेच राहत असतं. तर त्यामुळे एकच विचार करायचा, डोळे बंद करायचे, खरंच आपलं जीवन कसं आहे, आपण जीवन जगत आहे का. पैसा तर प्रत्येकजण कमवतो, पैसा माणूस सोबत घेऊन जात नाही. आयुष्य आहे ना, देवाने आयुष्य दिलं, आयुष्य फक्त छान जगा. पैसे हे गरजेपुरती कमवा आणि आयुष्य जास्त जगा. लोक काय करत आहे, आज पैसे खूप कमवत आहे आणि आयुष्य जगतच नाही. तर बघा ना, आज लोकांना BP, शुगर, खूप सारे आजार आहे, पण माणूस काय फक्त पैसा कमवतो. अरे पैशाचं काय करायचा, आयुष्य जगा. आयुष्य, पैसा थोडं कमवा, 10% पैसे कमवा आणि 90% आयुष्य जगा मित्रांनो. तर असं तुम्ही तुमच्या आयुष्याचं डिवायडेशन करा. मला नेहमी मला हे टोमणे मारतात की तू काय करतो, काय नाही, किती पैसे कमवतो, काय कमवतो. तर मित्रांनो ना, मला लोकांची बराबरी करायची नाही. लोकांना जसं जगायचं तुम्ही तसं जगा. माझी लाईफ मी आनंदीत जगत आहे, कारण की लाईफ जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही मित्रांनो. पैसा आहे पण मर्यादित, त्याला एक मर्यादा पाहिजे. किती कमवायचा, काय कमवायचं, फक्त पैसा करून आयुष्य जगायचं नाही मित्रांनो. तर लाईफ ही माणसासारखीच जगा. आज बघा ना, माणूस सोडला तर लाखो जीवजंतू आहे, किती छान लाईफ जगत आहे. आज प्राणी आहे, पक्षी आहे, आपली आपली लाईफ मस्त जमतात. ते बघा, पक्षी आहे मस्त सकाळी उठला, खाऊन आला, त्याच्या जागेवर बसला, मस्त चिवचिव आहे, त्याच्या फॅमिलीसोबत गप्पा मारताय. तर अशी लाईफ माणसाला पाहिजे ना मित्रांनो. माणूस जगायचं म्हटलं तर खूप छान जगू शकतो, पण माणसाला फक्त आज कळत नाही की जगायचं कसं नेमकं मित्रांनो. तर हा बघा, हा वातावरण बघा, फक्त हे माझ्या गावाकडचं वातावरण आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो, म्हणजे एक खेड्यामध्येच आहे. पण कसं आहे, गाव म्हणजे जीवन कसं असतं, एकदम टेन्शन फ्री जीवन असतं मित्रांनो. सिटीमध्ये तर पैसा, पाणी, शोक, हसी, मजा खूप असते. आम्ही पण जातो, फक्त तेवढे. पण आमचं जीवन आहे ना, ते आम्हाला खेड्यामध्येच आवडतं, कारण की ते माणुसकी सगळ्या गोष्टी मिळतात. साधं जर भाजीपाला आणायचं गेलं, शेजारीकडे गेलं तर पिशवी भरून देऊन टाकतो, फ्री ऑफ कॉस्ट. एवढी माणुसकी खेड्यामध्ये असते. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की जर आपल्या मनामध्ये कुणाशी राग असेल, आपण नेहमी म्हणतो की अरे याच्यासोबत माझे भांडणं झाले, हे झालं, ते झालं. आपण नेहमी ते विचार करत बसतो. आणि जर ते विचार केला ना मित्र, एक विचार आणखी खूप सारे क्रिएट होतात. तर म्हणून टेन्शन फ्री सोडून द्यायचं, त्याचं ते करताना. जर आपल्याला एखाद्याचं पटत नसेल तर त्याला बिनधास्त बोलावून सोडून द्यायचं, म्हणजे बोलायचंच नाही, त्याला सोडून द्यायचं. त्याच्याविषयी कुणालाही काही सांगायचं नाही, आपल्या मनातही काही ठेवायचं नाही, काही विचार करायचा नाही. बिनधास्त आपली लाईफ जगायची मित्रांनो. लाईफ ही आपली आहे, आपल्याला कशी जगायची ते आपल्यावर ठरवायचं. फक्त एक विचार करायचा, आपण जे करतोय ते योग्य करतोय का, एकदा स्वतःला डोळे झाकून प्रश्न विचारा आणि बिनधास्त लाईफ जगा मित्रांनो. कुणाचंही काही घेणं देणं नाही. कोणी आपल्याला ₹1 देत नाही, आपण कोणाची भाकर खात नाही. तर कशाला लोकांचं ऐकायचं, लोकांचा विचार करतो. आपल्याला काही करायचं असेल तर नेहमी लोकांना म्हणतो हे काय म्हणतील, ते काय म्हणतील. ते आपल्याला काही पैसे देत आहे का, काही टायमावर मदत करत आहे का. कोणी कुणाचं नसतं, कोणी कुणाला मदत करत नाही, काही नाही. फक्त आपले नातेगोते जपायचे, मित्रपरिवार जपायचं, सगळ्यांचं गोड बोलायचं. आपण जसं वागलो ना, लोक तसे आपल्याशी वागतात मित्रांनो. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. एखादा कुत्रा येऊ द्या, त्याला तुम्ही दगड मारा तर तुम्हाला भुंकेल मित्रांनो, भुंकणारच. जर आपण त्याला पोळी टाकली तो आपल्या जवळ येणार, शेपूट हलवणार, गोलचक्रा मारणार. आणि जर आपल्याला दुसऱ्या माणसाने एखादा दगड मारणार, त्याच्यावर तो धावून जाणार. म्हणजे हा फॉर्म्युला असतो मित्रांनो. आपण जसं राहिलो, आपले विचार जसे आहेत तसे समोरचे लोक आपल्याशी वागतात. म्हणून म्हणतो, पहिले आपण स्वतःला बदला, नंतर लोक बदलतात मित्रांनो. म्हणजे सांगायसारखं खूप आहे, पण सकाळी उठलो, सहज वाटलं की एक छानसं व्हिडिओ बनवा, म्हणून हा बनवला. म्हणजे असं विचार करून वगैरे काही मी कधीही कोणताही व्हिडिओ बनवत नाही. फक्त मनात झोपताना किंवा सकाळी उठल्यावर एखादा विचार आला की नाही, आपण असं बोलायला पाहिजे. जीवन आपण बघतो ना, शेजारी पाजारी खूप सारे भांडणं होतात, एकमेकाला शिवीगाळ देतात. परंतु माझ्यावर कुणाचा काही इफेक्ट होत नाही. मी कधीही कुणाच्या भांडणात पडत नाही. काही वाद झाले तर मी येऊन जातो, म्हणजे थांबतसुद्धा नाही मित्रांनो. तर लोकांची मेंटॅलिटी वेगळी असते. जर आपल्याला स्वतःला बदलवायचं असेल तर आपण या लोकांपासून दूर राहायला पाहिजे. म्हणजे
निगेटिव्हिटी म्हणतो ना आपण, ते आपल्याजवळ गोष्ट नकोलाच हवं. तर थंडी खूप आहे मित्रांनो, शावरिंग होत आहे. म्हणजे एकदम आता सकाळी जवळपास 7 वाजले आणि एवढी प्रचंड थंडी आहे, खूप थंडी आहे मित्रांनो. तरी देखील मला वाटलं की एक छानसा व्हिडिओ बनवा. संडे देखील आहे, सगळ्यांना सुट्टी आहे आणि मी नेहमी व्हिडिओ बनवतो सकाळी किंवा संध्याकाळी. तर मित्रांनो, प्रत्येक दिवस असा जगा की जीवनामध्ये संडे म्हणून जीवन जगा, रविवार म्हणून जगा, सुट्टीचा दिवस म्हणून जगा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या मनातील काही फिलिंग असतील तर नक्की या कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. तर ओके, बाय बाय. आता खूप थंडी आहे सध्या. भेटूया आता पुन्हा एकदा पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.